शेतकरी बांधवांच्या हे प्रश्न जे आहे त्यांच्या भावना ऐकून घेतलेल्या आहे आणि आदरणीय पालकमंत्री महोदयांनाही याबद्दल कळवलेलं आहे, साहेबांनी बोललेले पण आहे आणि बैठका लावून लवकरात लवकर त्यांचे जे प्रश्न आहेत त्याचे सुटका देऊ असं आश्वासन दिलेलं आहे। आणि आता कलेक्टर साहेब आणि आम्ही बसून ते कंपनीच्या प्रतिनिधी सोबत चर्चा करून लवकरात लवकर यांच्या प्रश्नाच्या सुटका देऊ अशा चर्चा झालेल्या आहेत। शेतकरी बांधवांनी प्रशासनाला आतापर्यंत खूप सहकार्य केलेलं आहे, भविष्यात पण त्यांचे जे काही हक्काचे मागणी आहे ते पूर्तता होईल त्यानुसार प्रशासनही त्यांना सहकार्य करणार आहे। सगळं आपण भावनिक आवाहन केलं होतं त्यांना की जीव धोक्यात घालू नका, तलावातनं बाहेर या। शेतकरी आता तुमच्या इथून बाहेर आलेले आहेत, त्यांना आता आंदोलन नाही, त्यांनी अगोदरच आलेले आहेत। ते आमच्या पुन्हा त्यांना विनंती एवढंच आहे, आपलं स्वतःच्या जीवितास कुठल्याही प्रकारचा धोका येऊ नये अशा कुठल्याही प्रकारच्या आंदोलन वगैरे करू नये। जे डेमोक्रेटिक मार्गाने जे आंदोलन करायची ते करून प्रशासनालाही सोबत घेऊनच त्यांच्या हक्काच्या मागणी पूर्तता करून घेणे आवश्यकता आहे सांगितले। वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील पाण्यात उतरले होते, शेतकऱ्यांना वाचवण्याचा त्यांनी देखील प्रयत्न केलेला आहे। ते आमचं कर्तव्यच आहे। आता हे काय पाणी हाईट डेप्थ कमी आहेत म्हणून जे बाहेरून शेतकरी आलेले आहेत ग्रामीण भागाचे त्यांना इकडचं किती रुंदी आहे काय आहे ते त्यांना माहिती नाहीये। आता आपलं ऑफिसर्स जे इथं अवेलेबल आहे सर्वांनी आपला प्रयत्न केलेला आहे आणि पोलीस प्रशासनाच्या आणि शेतकरी बांधवांच्या चांगला संबंध आहेत आणि आम्ही समन्वयात आहेत, त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या दुर्घटना होणार नाही अशा अपेक्षा आहे। शेतकरी बांधवांच्या प्रतिनिधी पण तेच आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। पालकमंत्री किंवा सीएम साहेबांना या संदर्भात काही आपण ब्रीफ करणार आहात? सर्व प्रश्नामध्ये आता चर्चा करायची गरज नाहीये। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्सला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा, लाईक आणि शेअर करा।